राष्ट्रवादींचं विलीनीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामधला सगळ्यात हॉट टॉपिक ठरलेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या डझनभर नेत्यांनी आणि स्वतः शरद पवारांनी देखील आतापर्यंत विलीनीकरणासंदर्भात भाष्य केलेलं होतं. आज राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाच्या या सगळ्या चर्चांवर खरं तर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलं की विलीनीकरणासंदर्भामध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती आणि या सगळ्या चर्चा या काल्पनिक आहेत. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेलांनी विलीनीकरणाच्या या चर्चा फक्त उडवून लावल्या नाहीत, तर त्यांनी शरद पवार यांचं म्हणणं खोडून काढलेलं आहे. अर्थात शरद पवारांना खोटं पडलेलं आहे. शरद पवार यांनी असं म्हटलं होतं की 12 फेब्रुवारीला या संदर्भामध्ये विलीनीकरणाची घोषणा अजित पवार यांच्या समवेत केली जाणार होती. प्रफुल्ल पटेल असं म्हणतायत की राष्ट्रवादीची ही एकत्रीकरणाची चर्चा माझ्याशिवाय होऊ शकत नाही. तेही बरोबर आहे, कारण ते राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. अजित पवार यांच्यासोबत म्हणजे जेव्हा अजितदादा बाहेर पडले राष्ट्रवादीमधून, पवारांपासून वेगळे झाले, त्यावेळेला प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत होते. तटकरे म्हणतायत, भुजबळ म्हणतायत आणि आता प्रफुल्ल पटेल यांनी तर अधिकृत हे सांगितलेलं आहे की विलीनीकरणासंदर्भात अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती आणि त्यामुळे शरद पवारांचं म्हणणं, त्यांचा दावा त्यांनी पूर्णपणे खोडून काढलेला आहे आणि या सगळ्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. राष्ट्रवादीचं विलीनीकरण हा खरं तर आता फक्त भावनिक मुद्दा राहिलेला नाही किंवा तो फक्त पवार कुटुंबाचा मुद्दा राहिलेला नाहीये. हा मुद्दा आता 2 पक्षांचा झालेला आहे. अजितदादा जर असते तर हा भावनिक मुद्दा होता, पवार कुटुंबाचा मुद्दा होता. त्यामुळे पवार कुटुंब एकत्र बसलं असतं आणि त्यावर त्यांनी निर्णय घेतला असता. मात्र आता हा पक्षाचा मुद्दा असल्यामुळे ज्यावेळेला दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटेल त्याच वेळेला हे विलीनीकरण होऊ शकतं. त्याचबरोबर विलीनीकरण का होईल तर दादांच्या नेत्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर शरद पवारांचा पक्ष त्यांच्या सोबत येईल तरच हे विलीनीकरण शक्य आहे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे भुजबळ जसं म्हणाले होते की भाजपला या संदर्भात विचारावं लागेल, म्हणजे भाजप ज्या वेळेला सांगेल त्याच वेळेला राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊ शकणार आहे. या सगळ्यात महत्वाची भूमिका असेल ती म्हणजे सुनेत्रा पवारांची, कारण राष्ट्रीय अध्यक्ष जर सुनेत्रा पवार झाल्या तर राष्ट्रवादीचं विलीनीकरण या संदर्भात त्या निर्णय घेऊ शकतात. मात्र त्या एकट्या निर्णय घेतील असं काही वाटत नाही, कारण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्या कुटुंब म्हणून तरी शरद पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली नाही. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या शरद पवारांना भेटायला सुद्धा गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांची स्वतंत्र वाटचाल आपल्या सगळ्या या कृतीमधून दाखवून दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये विलीनीकरण हा मुद्दा तुर्तास तरी थांबलेला आहे असं दिसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.